या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। दिनांक 28 जून 2016 रोजी फौजदार विश्वास भांबड हे कर्तव्यावर असताना ऑडी गाडी अडवल्याचा आणि दंड केल्याच्या कारणावरून झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्ह्यात सोलापूर येथील सत्र न्यायालयाने माजी नगरसेवक नागेश लक्ष्मण ताकमोगे राहणार सोलापूर यांची निर्दोष मुक्तता केली। यात हकीकत अशी 28 जून रोजी सदर फौजदार भांबड हे शहर वाहतूक विभागाअंतर्गत बालाजी सरोवर समोरील ड्युटीवर कर्तव्यावर असताना त्यांना एका काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली ऑडी कार निदर्शनास आली। त्यामुळे त्यांनी ती गाडी अडवून नंबर प्लेट आणि कागदपत्रांची विचारणा केली। त्यानंतर त्यांनी कागदपत्रे न बाळगणे, नंबर प्लेट न लावणे यासाठी दंडात्मक कारवाई केली। त्यावर या भागातील नगरसेवक ताकमोगे यांनी सदर फौजदारास एकेरी भाषेत अर्वाच्य बोलून माझ्या गाडीला पावती फाडतोस का असे म्हणून शिवीगाळ करून झोंबाझोंबी करून सरकारी कामात अडथळा केला अशा आशयाच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता। त्यामध्ये तपास पूर्ण करून पोलीस निरीक्षक फुगे यांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले। त्याची सुनावणी सत्र न्यायालयात झाली। काही महत्त्वपूर्ण साक्षी झाल्या। त्यामध्ये सरकार पक्षातर्फे आरोपी शिक्षा करण्याचा युक्तिवाद करण्यात आला, तर आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की गर्दीचे ठिकाण असून सुद्धा स्वतंत्र साक्षीदार नाही, साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहे, प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज जमा केलेले नाहीत, आरोपीवर ठेवलेला आरोप सिद्ध होत नाही असा युक्तिवाद करण्यात आला। प्रकरणातील साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्याने सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट पी.बी. लोंढे, ॲडव्होकेट अभिषेक गुंड, ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री, ॲडव्होकेट आदित्य आदोने यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।